नमस्कार, नंदाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। उन्हाळा सुरू झालेला आहे। जेवताना तोंडी लावण्यासाठी काहीतरी चटकदार, आंबट, तिखट असं असावं वाटतं। तर त्यासाठी आज आपण लिंबू मिरचीचं लोणचं कसं बनवायचं ते पाहणार आहोत। महिन्याभरातच लिंबू मिरचीच्या लोणच्याला बुरशी येते, तर ते येऊ नये, अगदी वर्षभर लोणचं चांगलं टिकावं त्यासाठी काही टिप्स दिलेल्या आहेत। तर चला जराही वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी लिंबू मिरची लोणचं करण्यासाठी 5 ताजे लिंबू, तेही एकदम पातळ सालीचे घेतलेले आहेत। पातळ सालीचे लिंबू घेतल्याने लिंबूचं लोणचं लवकर मुरलं जातं। पाव किलो कमी तिखटाची हिरवी मिरची घेतलेली आहे। हिरवी मिरची मी देठासहित धुवून स्वच्छ सुती कपड्याने पुसून उन्हामध्ये 1 तासभर वाळवून घेतलेली आहे। लिंबू ही मी धुवून पुसून मिरची सोबतच तेही 1 तासभर सुकवून घेतलेला आहे। उन्हामध्ये नसेल तर फॅन खाली सुद्धा सुकवून घेऊ शकता 1 तासभर। या प्रोसेसमुळे आपण जे लिंबू मिरची धुवून घेतलेलं असतं, जरी आपण कपड्यांनी पुसून घेतलं तरी त्यामध्ये पाण्याचा ओलावा असतो। जर आपण उन्हामध्ये नाही सुकवून घेतलं तर लोणच्याला आपल्या 3 ते 4 दिवसातच बुरशी लागते। बुरशी येऊ नये किंवा लागू नये म्हणूनच हे उन्हामध्ये तासभर सुकवून घ्यायचंय। त्यामुळे लोणच्याला अजिबात बुरशी लागत नाही, अगदी वर्षभर लोणचं टिकतं। त्यामुळे लिंबू मिरचीचं लोणचं करताना मात्र ही काळजी अवश्य घ्यायची। आता या मिरचीला आपण असं तिरकं कापून घेणार आहोत। त्यामुळे काय होतं, मसाल्याचा फ्लेवर, लिंबूचा रस हे मिरचीमध्ये आतपर्यंत मुरलं जातं। त्यामुळे असं तिरकं कापून घेतलंय। इथे मी जास्त मोठी मिरची ठेवलेली नाही, अगदी छोट्या साईजमध्ये कट केलेली आहे। तर अशाच पद्धतीने सगळीच मिरची कट करून घ्यायची। इथे मी सगळी मिरची कट करून घेतलेली आहे। लोणचं बनवताना मात्र एकदम स्वच्छ कोरडं भांडं असावं लागतं, पाण्याचा थेंब अजिबात नसावा। ह्या छोट्या टिप्स जर आपण फॉलो केल्या तरच लोणचं एकदम परफेक्ट बनतं, खराब होत नाही। आता लिंबाच्या फोडी करून घेऊया। तर पहा, कडेच्या देठाच्या बाजू काढून घ्यायच्या। एकाचे 2 भाग करून असे छोटे साईजमध्ये लिंबाच्या फोडी करून घ्यायच्या, जेणेकरून खाताना ते वायाही गेलं नाही पाहिजे। अशा पद्धतीने कापून घ्यायचं। लिंबूच्या आतील मात्र बिया सगळ्या काढून घ्यायच्या। बिया जर राहिल्या तर त्यामुळे लोणचं कडवट लागू शकतं, त्यामुळे सगळ्या बिया पहिल्यांदा काढून घ्यायच्या। तर इथे मी 4 लिंबूच्या फोडी करून घेतलेल्या आहेत। 1 लिंबू मी शिल्लक ठेवलेला आहे, त्याचा पुढे काय उपयोग होणार आहे ते मी पुढे दाखवणारच आहे। तर इथे पहा, लिंबाच्या फोडीतील बिया काढून घेतलेल्या आहेत। आता इकडे आपली मिरचीही तयार आहे आणि लिंबूही तयार आहे लोणचं बनवण्यासाठी। आता या मिरचीमध्येच या लिंबाच्या फोडी टाकून घ्यायच्या। यामध्ये 1 चमचा हळद आणि 2 चमचे मीठ टाकून हे छान मिक्स करून घ्यायचं। चमच्याने करा, हाताने करा किंवा असं वरखालीही करून घेऊ शकता। असं केल्याने बघू शकता एकदम एकसारखं हळद आणि मीठ लिंबू मिरचीमध्ये मिक्स झालेला आहे। आता यावर स्वच्छ कोरडी प्लेट झाकून 1 तासभरासाठी ठेवायचं। तोपर्यंत आपण लोणच्यासाठी घरच्या घरीच मसालाही तयार करणार आहोत। कढई मी गरम करण्यास ठेवलेली आहे, गॅस मात्र लोच ठेवलेला आहे। त्यामध्ये 2 चमचे मोहरीची पिवळी डाळ हलकीशी भाजून घ्यायची। लक्षात असू द्या, आपल्याला फक्त हलकंसं भाजून घ्यायचंय, त्यामुळे गॅस लोच ठेवायचा आहे। तर पहा, मोहरीची डाळ ही हलकीशी परतून घेतली। डाळ मात्र लगेच काढून घ्यायची, नाहीतर खाली करपली जाते। आता त्याच कढईमध्ये आपण 2 चमचे बडीशोप, पाव चमचा मेथी दाणे, 2 चमचे जिरे आणि 2 चमचे धने हेही मसाले हलकेसे काही सेकंदासाठी परतून घ्यायचे आणि लगेच काढून घ्यायचे। आता हे भाजलेले लोणच्याचे मसाले सगळे थंड करून घ्यायचे आणि मगच मिक्सरला याची जाडसर पावडर करून घ्यायची। आता याच मसाल्यासोबत 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा हिंग, अर्धा चमचा हळद, 1 चमचा मीठ टाकून हे मिक्सरला वाटून घ्यायचंय। तर पहा, लोणच्याचा मसाला घरच्या घरीच आपला बनवून तयार झालेला आहे। आता गॅसवर मी कढईत 3 चमचे तेल गरम होण्यास ठेवलं होतं। तेल हलकंसं गरम झालं की गॅस बंद करायचा आणि त्यामध्ये लसणाच्या 3 गड्डे मी सोलून घेतलेले होते। लसूण मी हलकासा ठेचून घेतलेला आहे। तुम्ही अखंडही टाकू शकता किंवा एकाचे 2 भागही करून टाकू शकता। इथे बघू शकता गॅस मी बंद केलेला आहे। आपल्याला फक्त लसणातील जो ओलावा असतो तो फक्त निघून जावा म्हणून आपल्याला लसूण तेलामध्ये तळून घ्यायचं आहे। तर इथे आपला 1 तास झालेला आहे। आता बघू शकता मिठामुळे या लिंबू मिरचीला पाणी सुटलेलं आहे। आता हे पाणी आपण काढून घ्यायचं आहे
आणि हे लिंबू मिरची छान एक वेळेस मिक्स करून घ्यायचं। आता यामध्ये मिक्सरला जो आपण लोणचेचा मसाला बनवला होता तो टाकून हे छान मिक्स करून घ्यायचंय। आणि पूर्णपणे छान मिक्स करून झाल्यानंतर न यामध्ये आपण जो एक लिंबू ठेवलेला होता त्याचा रस यामध्ये पिळून घ्यायचंय आणि नंतर न असं हे मिक्स करून घ्यायचंय। आता यामध्ये तेल आणि लसूण जे आपण थंड होण्यास ठेवलेलं होतं तेही पूर्णपणे थंड करून यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचंय। मिक्स करता करता काय मस्त या मसाल्यांचा वास सुटलेला आहे। पहा, मिक्स करून झाल्यावर बघू शकता अगदी बघूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे। इतकं हे भारी लोणचं दिसत आहे, तितकंच चवीलाही एकदम जबरदस्त झालेलं आहे। आता हे लोणचं आपलं तयार झालेलं आहे, पण खाण्यासाठी नाही, कारण हे लोणचं मुरण्यासाठी 8 ते 10 दिवस लागणार आहे। तर लोणचं तुम्ही अशा काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवायचंय, तेही एकदम स्वच्छ कोरड्या भरणीमध्ये। पाण्याचा थोडा सुद्धा अंश लागता कामा नये, नाहीतर एवढी मेहनत केलेली आपली वायपट जाते। तर पहा, बघू शकता काय भारी लोणचं दिसत आहे। लोणच्याचा कलरही बघू शकता एकदम परफेक्ट झालेला आहे। मसाले एकदम आपण क्वांटिटीमध्येच टाकलेले आहेत, त्यामुळे तर हे एकदमच भन्नाट हे लिंबू मिरचीचं लोणचं झालेलं आहे। भरणीत भरल्यानंतर मात्र रोज सकाळी आंघोळ केल्यानंतर हे लोणचं एक वेळेस हलवून घ्यायचं आणि आहे तिथे त्या जागेला ठेवून द्यायचं। अशी ही प्रोसेस 8 ते 10 दिवस करून घ्यायची। तर लोणचं इथे आपले तयार आहे। तुम्ही माझ्या पद्धतीने एक वेळेस नक्की करून पहा। जर माझे व्हिडिओ तुम्हाला असेच आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या। भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।